पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील अधर्म आणि अत्याचार दूर करण्यासाठी तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार घेतला। हा जन्म सुमारे 5200 वर्षांपूर्वी द्वापर युगात झाला असे मानले जाते। त्यावेळी मथुरेचा राजा कंस हा एक अत्यंत क्रूर आणि अन्यायी शासक होता। त्याने स्वतःच्या पिता उग्रसेन यांना कारागृहात टाकून सिंहासनावर कब्जा केला होता। कंसाची बहीण देवकी हिचा विवाह वसुदेव यांच्याशी ठरला होता। जेव्हा देवकी आणि वसुदेवांचा विवाह संपन्न झाला आणि ते रथातून जात होते तेव्हा अचानक आकाशातून एक आकाशवाणी झाली। ती आकाशवाणी अशी होती की, हे कंसा, ज्या देवकीला तू इतक्या प्रेमाने निरोप देत आहेस तिचा 8वा पुत्रच तुझ्या मृत्यूचे कारण बनेल। ही आकाशवाणी ऐकून कंस अत्यंत भयभीत झाला। त्याने तात्काळ देवकीला आणि वसुदेवांना कैदेत टाकले। कंसाने देवकीच्या प्रत्येक पुत्राला जन्मानंतर लगेच ठार मारण्यास सुरुवात केली। देवकीची 7 बालके कंसाने निर्दयीपणे मारली। जेव्हा देवकीला 8वा गर्भ राहिला तेव्हा सर्व देवदेवता चिंतेत पडल्या। त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली की त्यांनी आता पृथ्वीवर अवतार घ्यावा। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री देवकीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला। सर्वत्र घनदाट अंधार होता आणि प्रचंड पाऊस पडत होता। कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले आणि सर्व पहारेकरी झोपी गेले। जन्म होताच भगवान विष्णूंनी शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या आपल्या चतुर्भुज रूपात वसुदेवांना दर्शन दिले। त्यांनी वसुदेवांना सांगितले की, तुम्ही मला ताबडतोब गोकुळातील नंदबाबांच्या घरी घेऊन जा आणि तेथे नुकत्याच जन्मलेल्या योगमायेला नंदबाबांच्या कन्येला माझ्या जागी येथे घेऊन या। देवाच्या आज्ञेचे पालन करत वसुदेवांनी बाळकृष्णाला घेतले आणि मध्यरात्रीच्या घनदाट अंधारात मुसळधार पावसात ते गोकुळाकडे निघाले। यमुना नदीला पूर आला होता, परंतु जसे वसुदेव नदीत उतरले तसे यमुना नदीचे पाणी उमगले आणि त्यांना मार्ग मिळाला। शेषनागाने आपल्या फण्याने बाळकृष्णाला पावसापासून संरक्षण दिले। वसुदेव नंदबाबांच्या घरी पोहोचले। तेथे सर्वजण गाढ झोपले होते। त्यांनी बाळकृष्णाला यशोदेच्या शेजारी ठेवले आणि योगमायेला घेऊन मथुरेच्या कारागृहात परत आले। कारागृहाचे दरवाजे आपोआप बंद झाले। कंसाला जेव्हा कळले की देवकीला 8वा पुत्र झाला आहे तेव्हा तो धावत कारागृहात आला। त्याने योगमायेला हिसकावून घेतले आणि तिला जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला, पण ती योगमाया कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात जाऊन म्हणाली, अरे कंसा, मला मारून काय फायदा? तुला मारणारा तुझा काळ तर गोकुळात जन्माला आला आहे। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि त्यांनी गोकुळात बाललीला केल्या। पुढे जाऊन त्यांनी कंसाचा वध करून पृथ्वीवरील अधर्माचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली।